हृदय धरून चरण त्यांचे हृदय धरून. आदरणीय मुख्याध्यापिका सौ सुविद्या वावेकर मॅडम, तसेच माझ्या वर्ग शिक्षिका सौ वर्षा राणी टिळे मॅडम व इतर परमपूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनी, सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या आपल्या या शुभदिनी समस्त गुरुजनांना माझा प्रणाम. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात, कारण याच दिवशी व्यास ऋषींनी महाभारताचे लेखन केले होते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु आपल्याला ज्ञान देतात. हे ज्ञानाचा प्रकाश आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवतात. म्हणून गुरुंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. गुरूंचे ज्ञान सागराप्रमाणे अथांग आहे. आपले पहिले गुरु म्हणजे आपले आई-वडील आणि दुसरे गुरु म्हणजे आपले शिक्षक. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन सुंदर मडके बनवतात, गुरु त्याचप्रमाणे मुलांना आपल्या संस्काराने आदर्श घडवतात. गुरु म्हणजे निष्ठा, गुरु म्हणजे भक्ती, गुरु म्हणजे श्रद्धा, गुरु म्हणजे वात्सल्य, गुरु म्हणजे आदर्श, गुरु म्हणजे अमर्याद ज्ञान. आपण आपल्या गुरूंचे आज्ञेचे पालन करायला हवे. त्यांच्या शब्दांचा आदर करायला हवा. चांगला अभ्यास करून आपल्या गुरूंचा, देशाचा, शाळेचा व आई-वडिलांचा नाव रोशन करायला हवं. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु श्री समर्थ रामदास स्वामी, सचिन तेंडुलकर यांचे गुरु रमाकांत अत्रेकर सर, लता मंगेशकर यांचे गुरु पंडित दीनानाथ मंगेशकर. अशी भारतीय संस्कृतीतील गुरु शिष्य परंपरा आपणास आजही पाहायला मिळते. तर ते शेवटी मी राधा पाटील आपणास एवढे म्हणू इच्छिते